राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली अजितदादांच्या नेतृत्वाखाली गेले 3-3.5 वर्ष एक भूमिका घेऊन आम्ही सर्वजण चालत आहोत आणि त्याच भूमिकेला अनुसरून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आम्ही मंडळी चालू. हाके साहेब हे कधीपासून ओबीसीचे नेते झाले. ज्या माणसाने कधी ग्रामपंचायत लढवली नाही किंवा एक सदस्य सुद्धा ग्रामपंचायत निवडून आलेला नाही, त्यांनी अजितदादासारख्या नेतृत्वावर टीका टिप्पणी करणं गेली 40 वर्षाहून अधिक कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे, दादांचं राहिलेलं आहे. श्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिवस आज पुणे येथे साजरा होत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी आमदार अनिकेत तटकरे जी आहे. अनिकेतजी, आजचा दिवस खूप महत्त्वाचा म्हणता येईल. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करतील, पण तुमच्या पक्षाचा वर्धापन दिवसाचा विशेष काय असणार आहे? सर्वप्रथम तर 26व्या वर्धापन दिनाच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेते मंडळींना, माता भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लभाईंच्या, मान्य तटकरे साहेबांच्या, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाची घोडदौड अजून गतीने त्या ठिकाणी हो, अशाच प्रकारच्या भावना एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्यक्त करतो. कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत असताना नेते मंडळींनी दिलेल्या ध्येय धोरणाला धरून आपण सर्व मंडळींनी काम करावं आणि पक्ष, त्याची संघटना अधिक तळागाळात पोहोचून त्या भागातील लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील, तसं दादा आदरणीय दादा दिवसाच्या 24 तासातील जवळपास 18 तास त्या ठिकाणी काम करतात. तसंच कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन काम केलं तर निश्चितच पक्षाला अधिक सुखीचे दिवस त्या ठिकाणी येऊ शकतील. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाल्यानंतर खरं तर बघितलं असेल, पवार कुटुंब आणि तटकरे कुटुंब हे दोन्ही समानपणे राजकीय वाटचाल सुरू आहे. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली, त्या अनुषंगाने आता एक जनभावना निर्माण होत आहे की दोन्ही पक्ष एकत्र यावी. तर तुम्हाला तटकरे कुटुंब म्हणून काय वाटतं? त्याच्यात पवार कुटुंबियांनी एकत्र यावं का नाही यावं हा शेवटी त्यांचा कौटुंबिक भाग आहे आणि कुटुंब एकत्र आलं तर निश्चितच आनंद सगळ्यांना त्या ठिकाणी असतो. पण पक्ष म्हणून जर विचारला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली अजितदादांच्या नेतृत्वाखाली गेले 3-3.5 वर्ष एक भूमिका घेऊन आम्ही सर्वजण चालत आहोत आणि त्याच भूमिकेला अनुसरून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आम्ही मंडळी चालू आणि एकत्रीकरणाच्या बाबतीत तर मला वाटतं प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, ज्येष्ठ नेते मंडळींनी आपले विचार मांडलेले आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या बाबतीत बोलणं हे संयुक्तिक ठरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळेंनी एक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलंय. ते स्टेटस मी तुम्हाला दाखवतो. आपली बाजू किती खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो, त्यावेळी आपण काही करू शकत नाही, असं सुप्रियाताईंनी त्या स्टेटसमध्ये म्हटलंय. नेमका याचा अर्थ काय घेतला पाहिजे? आणि ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दोन भाग झाले त्यावेळेस काही ठरलं होतं का एक ठराविक कालांतरानंतर एकत्र यायचं? नाही, त्याच्या बाबतीतली मला काय कल्पना असण्याचं काही कारण नाही आणि ताईंनी स्टेटस काय ठेवावं हा त्यांचा वैयक्तिक त्यांचं मत आहे. त्यामुळे अधिक त्या बाबतीत बोलणं संयुक्त ठरणार नाही, कारण त्या प्रदीर्घकाळ नेत्या आहेत, पुढेही सुद्धा अधिक वाटचाल त्या निश्चितच करतील. त्यामुळे त्यांच्या बाबतीत टीका टिप्पणी किंवा त्यांनी केलेल्या ह्या स्टेटसच्या बाबतीत टीका टिप्पणी किंवा मत व्यक्त करणं हे काय माझ्या अर्थाला उचित ठरणार. एक कौटुंबिक प्रश्न तुम्हाला विचारतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर तुमचं ताईंसोबत काही बोलणं झालं होतं का कधी? काही व्यक्तिशः माझं कधीच नाही. किंबहुना ज्या वेळेपासून दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीमध्ये सामील झालो तेव्हापासून तर अजिबात संपर्क. बरं, एक दुसरे प्रश्न असा आहे की ओबीसी नेते जे लक्ष्मण हाके आहेत त्यांनी असं म्हटलं कार्यकर्त्यांना, एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसची वर्धापन दिन साजरा होत आहे, आजचा हा दिवस काळा दिवस म्हणून देखील मानावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? कारण की वारंवार अजित पवारांवर ते म्हणजे त्यांना लक्ष करतात, टार्गेट करत असतात, वेगवेगळे वक्तव्य ते करत असतात. नाही, मला तर एक समजलं नाही की हाके साहेब हे कधीपासून ओबीसीचे नेते झाले. ज्या माणसाने कधी ग्रामपंचायत लढवली नाही किंवा एक सदस्य सुद्धा ग्रामपंचायत निवडून आलेला नाही,
त्यांनी अजितदादासारख्या नेतृत्वावर टीका टिप्पणी करणं, गेली 40 वर्षाहून अधिक कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे, दादांचं राहिलेलं आहे, त्यांच्यावर अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं हे निषेधार्थ आहे आणि त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी ते करतायत, एवढंच मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. हे होते अनिकेत तटकरे. त्यांनी म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आपल्यासोबत लेट्सअप सोबत संवाद साधला आहे की सुप्रिया सुळे यांनी काय स्टेटस ठेवा होतं त्यांचा प्रश्न आहे. मात्र दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत सर्वस्वी निर्णय हा तो ज्याच्या दोन्ही पक्षांचा आहे. मात्र सध्या तरी असं कुठेही दिसत नाही की दोन्ही पक्ष एकत्र येताना दिसत नाहीये. कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, पुणे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.